हॅलो स्टुडंट्स, वे ऑप्टिक्स याच्यामधलं आपण इंटरफरन्स हा पार्ट सुरू केलेला आहे. इंटरफरन्स अभ्यासत असताना त्याची डेफिनिशन, त्याचे दोन प्रकार हे आपण कालच्या पिरियडला अभ्यासलेले आहेत. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड आणखी थोडासा अभ्यास करून MCQ सॉल्व करायचे. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला एक फॉर्म्युला दिसतोय पहा. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. समजा दोन लाईट वेव्स एकाच पॉईंटला एकत्र आल्या आणि एकाचा ॲम्प्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड A2 आहे आणि त्यांच्यातला फेज डिफरन्स हा फाय आहे. यालाच आपण α1 मायनस α2 असं पण म्हणतो. फाय इज इक्वल टू α1 म्हणजे एकाचा इनिशियल फेज, α2 म्हणजे दुसऱ्याचा इनिशियल फेज. आणि मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बरोबर फॉर्म्युला आहे. काही नोट्समध्ये ह्याला कॅपिटल R म्हटलं आहे, काही ठिकाणी A म्हटलं. इथं A म्हटलेलं आहे, कॅपिटल A. √A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फाय. काय फॉर्म्युला आहे? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A इज इक्वल टू √A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फाय आणि इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आणि म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी, त्याला आपण थोड्या वेळ IR असं म्हटलं. सिन्स इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A स्क्वेअर, रिझल्टंट इंटेन्सिटी इज IR इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू Aचा स्क्वेअर, म्हणजे इथं स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फाय. हे झालं रिझल्टंट इंटेन्सिटीचं रिलेशन. आता आपण पाहिलं होतं मागच्या पिरियडला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी हा फेज डिफरन्स फाय हा किती असतो? एकतर 0, नसेल तर 2π, नसेल तर 4π, नसेल तर 6π ॲटसेट्रा. मग कोणती का व्हॅल्यू असते ना, 0 असो किंवा 2π असो, कॉस ऑफ फाय इज ऑलवेज इक्वल टू +1. ती व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली आणि आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला इंटेन्सिटी मॅक्झिमम असते आणि म्हणून इथं म्हटलं आहे Imax डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फायची किंमत 1 येते. हा A1 प्लस A2 स्क्वेअरचा विस्तार आहे पहा. A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, याचं उत्तर येतं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2. आणि म्हणून एक रिलेशन मिळालं फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर मॅक्झिमा Imax डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 प्लस A2 स्क्वेअर. तसं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला बघूयात. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इथं फेज अँगल किती असतो बघा, π, 3π, 5π, 7π ॲटसेट्रा. मग कॉस फायची किंमत येते -1. आत्ताच आपण जे सूत्र पाहिलं होतं, रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ फाय. त्या फॉर्म्युल्यात फायची ही किंमत ठेवल्यावर येणारं जे उत्तर आहे ते आहे A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची इंटेन्सिटी ही मिनिमम इंटेन्सिटी असते आणि म्हणून I मिनिमम डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ह्या दोघांचा रेशो घेऊयात. काय येतं म्हणजे Imax अपॉन I मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे लक्षात घ्या स्टुडंट, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ॲम्प्लिट्यूडची बेरीज होते, तर डिस्ट्रक्टिव्हमध्ये ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी होते.
आणि आपण इथे इंटेन्सिटी रेशो काढला आहे म्हणून ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर आहे आणि म्हणून इथं उत्तर आहे A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. हेच रिलेशन आणखी वेगळ्या भाषेत असं लिहितात R+1 अपॉन R-1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं R म्हणजे काय आहे तर ॲम्प्लिट्यूड रेशो आहे, म्हणजे A1 अपॉन A2 याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड रेशो. आणखी आता आपण इथं ॲम्प्लिट्यूडच्या भाषेत चर्चा केली, तेच रिझल्टंट इंटेन्सिटीचं इक्वेशन इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीच्या भाषेत म्हणजे I1 आणि I2 ते असं लिहिलं जातं. A1 स्क्वेअरच्या ऐवजी I1 लिहिला, A2 स्क्वेअरच्या ऐवजी I2 लिहिला आणि A1 A2च्या ऐवजी √I1 I2 आणि cos ऑफ फाय. म्हणजे रिझल्टंट इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूडच्या भाषेत होतं. आता हे इंटेन्सिटीच्या इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीच्या भाषेत आलं. रिझल्टंट इंटेन्सिटी IR = I1 + I2 + 2 √I1 I2 cos ऑफ फाय. आता आपण बऱ्याच वेळा असं म्हटलेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असो किंवा स्टेडी इंटरफरन्स मिळवायचं असेल तर दोघांचा ॲम्प्लिट्यूड सारखं पाहिजे, म्हणजेच त्यांच्यात क्लिअर कॉन्ट्रास्ट मिळतो. ॲम्प्लिट्यूड सारखं पाहिजे म्हणजे इंटेन्सिटी पण सारखी पाहिजे आणि म्हणून I1 = I2 = I आणि म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी IR = I + I + 2 √I I cos ऑफ फाय. I + I 2I आलं आणि 2I cos ऑफ फाय. याच्यातलं 2I कॉमन काढलं तर उत्तर येतं आहे 2I × 1 + cos फाय आणि 1 + cos फाय = 2 cos² φ/2. हे रिलेशन वापरून रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येतो आहे 4I cos² φ/2. आणि मग आता परत फायच्या किमती जर घेतल्या, मॅक्झिमासाठी घेतल्या तर cos² φ/2चं उत्तर 1 येतं आहे आणि म्हणून मॅक्झिमम इंटेन्सिटीचं उत्तर आहे इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीच्या भाषेत Imax = 4I आणि cos² φ/2चं उत्तर डिस्ट्रक्टिव्हला 0 येत आहे आणि म्हणून मिनिमम इंटेन्सिटी 0 आहे. पण हे कधी गृहीत धरलं आहे, वेन I1 = I2 असं असेल तर मॅक्झिमम इंटेन्सिटी = 4I, मिनिमम इंटेन्सिटी = 0. स्टुडंट्स, हे जे आपण डिस्कशन पाहिलं याच्या आधारे आपल्याला काही MCQ सॉल्व करायचे आहेत. ॲम्प्लिट्यूड दिला असेल तर ॲम्प्लिट्यूडच्या भाषेतला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला वापरायचा. इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटी दिली असेल तर इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीच्या भाषेतला फॉर्म्युला वापरायचा आणि आपल्याला MCQ सॉल्व करायचे आहेत. आणखी हे थोडंसं आकृती स्वरूपात बघूयात. इथं तुम्हाला 2 फिगर दिसत आहेत पहा, नंबर 1, नंबर 2. फिगर नंबर 1मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि 2मध्ये डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होतो, तर डिस्ट्रक्टिव्हमध्ये क्रेस्टला ट्रफ किंवा व्हाईस वर्सा. तर पहिली फिगर पहा. एका वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A1 म्हटलं आहे, दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A2 म्हटलं आहे पहा आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A दाखवलेलं आहे. आत्ताच आपण चर्चा केल्यानुसार कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A बरोबर काय येणार आहे, A1 + A2 आणि म्हणून ह्या दोघांची ही तिसरी वेव्ह तयार झाली पहा आणि याचं ॲम्प्लिट्यूड आपण किती दाखवत आहे, इथं A एवढं दाखवत आहे. त्याच्या उलट डिस्ट्रक्टिव्हमध्ये बघा, एकाचं ॲम्प्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्याचं A2 आहे. क्रेस्टला ट्रफ ओव्हरलॅप झाली. उदाहरण हा पार्ट बघा, हा क्रेस्ट आहे, हा ट्रफ आहे, दोघांची म्हणून ही तिसरीच वेव्ह तयार झाली. याचं हे छोटंसं ॲम्प्लिट्यूड आहे, त्याला आपण A' म्हटलं तर इथं A' बरोबर फॉर्म्युला आहे A1 - A2. A1 - A2. आत्ता आपण पाहिलं होतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला ॲम्प्लिट्यूडची बेरीज आहे, तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी. हे डायग्रामच्या आधारे आणखी सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
तसेच आपण मागील पिरियडला कंडिशन्स ऑफ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिल्या होत्या, त्याचंच आणखी थोडंसं डिस्कशन करूयात की त्याच्या आधारे आपल्याला MCQ सॉल्व करता येतील. स्क्रीनवरती तुम्हाला यादी दिसते पहा, त्या कंडिशन्स आहेत. कंडिशन्स टू ऑब्टेन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. Steady interference pattern is the interference pattern to be seen over sustained period. थोडक्यात ज्या ठिकाणी ब्राईट बँड आहे त्या ठिकाणची इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट राहते, बदलत नाही. तशा इंटरफरन्स पॅटर्नला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न असं म्हणायचं. मग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठीच्या कंडिशन्स कोणत्या आहेत बघा. पहिली कंडिशन आहे, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. दुसरी कंडिशन, टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. तिसरी कंडिशन, द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड, दॅट इज इक्वल इंटेन्सिटी. इथं सिम्बॉलिक भाषेत दिलं आहे, स्मॉल डी शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. म्हणजे द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल in comparison to the distance between the plane containing the slits and the observing screen. स्टुडंट्स, थोडक्यात आपण असं लक्षात ठेवूयात, इंटरफरन्स घडवून आणण्यासाठी आपण 2 सोर्स वापरणार. त्या 2 सोर्समधलं अंतर म्हणजे स्मॉल डी, आणि सोर्स आणि इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करण्यासाठी जो स्क्रीन वापरू, सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणूयात कॅपिटल डी. तर हे अंतर किती असली पाहिजे, तर डी हा खूप कमी असला पाहिजे ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. पुढची कंडिशन आहे, टू सोर्सेस मस्ट बी नॅरो. आणि शेवटची कंडिशन आहे, द टू वेव्ज शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. इथं खाली तुम्हाला 2 फॉर्म्युले दिलेले दिसत आहेत, ते आपण पुढे डिराईव्ह करणार आहोत. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपण काढल्यानंतर फॉर्म्युला येतो वाय इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, आणि फ्रिंज विड्थ बरोबर लॅम्बडा डी अपॉन डी. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. आपण ज्यावेळेस इंटरफरन्स पॅटर्न अभ्यासतो त्यावेळेस त्याच्यात अल्टरनेट ब्राईट डार्क बँड्स असतात. त्या डार्क बँडची म्हणजे त्या फ्रिंजची विड्थ जर आपल्याला सफिशियंट लार्ज मिळवायची असेल, नोटिसेबल मिळवायची असेल, तर इथं दिसून येते पहा, कॅपिटल डी हा न्युमरेटरला आहे म्हणजे तो जास्तीत जास्त पाहिजे, स्मॉल डी हा डिनॉमिनेटरला आहे म्हणजे तो कमीत कमी पाहिजे. आणि म्हणून इथं चौथी कंडिशन लिहिलं आहे पहा, स्मॉल डी व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. हे जे फॉर्म्युले आहेत हे आपण पुढे डिराईव्ह करणार आहेत, त्यावेळेस आणखी ते डिटेलमध्ये पाहूयात. आता इथं यादी जी दिली आहे तर त्या प्रत्येकाचं थोडक्यात एक्सप्लेनेशन पाहू. पहिल्यांदा म्हटलं आहे कोहेरंट सोर्सेस. If the phase difference between light waves emitted by two sources is either 0 or constant, then the two sources are called as coherent sources. म्हणजे 2 वेगळ्या सोर्सेसमधला फेज डिफरन्स एकतर 0 किंवा कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर आणि तरच ते 2 सोर्सेस कोहेरंट सोर्सेस असतील. स्टुडंट, एक लक्षात ठेवा, एका सोर्सपासून तयार केलेले 2 सोर्सच कोहेरंट असू शकतात. जर आपण 2 वेगळे सोर्स घेतले, ते सर्व बाजूनी सारखे असले तरीसुद्धा ते कधीच कोहेरंट असू शकत नाहीत. 2 डिफरंट सोर्सेस नेव्हर बी कोहेरंट. रिमेंबर इट. सोर्सेस डिराइव्ड फ्रॉम वन अँड द सेम सोर्सेस शॅल बी कोहेरंट. मग ते कसे मिळवायचे वगैरे त्याचे प्रकार पुढं आहेत. लॉइड्स मिरर आहे, फ्रेनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे, किंवा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. त्याच्यात कोहेरंट सोर्सेस आपण मिळवणार आहोत. पुढची कंडिशन थोडी इलॅबोरेट करूयात. टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. स्टुडंट्स, आपण ह्या शब्दाचे 2 भाग करूयात. मोनो म्हणजे एक, क्रोमा म्हणजे कलर, लॅटिन शब्द आहे. मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकाच कलरचा, म्हणजे दोन्ही सोर्सेस हे एकाच कलरचे पाहिजेत. आपल्याला माहिती आहे हायजेन्स वेव्ह थिअरीनुसार कलर याचं रिलेशन वेवलेंथशी आहे, आणि म्हणून दोघांची वेवलेंथ ही सारखी पाहिजे. तशा सोर्सेसला म्हणायचं आहे मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑफ द लाईट.
तिसरी कंडिशन आहे सेम ॲम्प्लिट्यूड म्हणजे इक्वली ब्राईट. आता दोघं आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. दोघांचं जर ॲम्प्लिट्यूड सारखं असेल तर इंटेन्सिटी पण सारखी असणार. ही कंडिशन कशासाठी आवश्यक आहे स्टुडंट? तर आत्ता आपण पाहिलं होतं पहा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ॲम्प्लिट्यूडची बेरीज होते, डिस्ट्रक्टिव्हमध्ये त्यांची वजाबाकी होते. ती वजाबाकी जर 0 आली तर डार्क हा परफेक्टली डार्क असेल आणि ब्राईट हा मोर ब्राईट असेल. म्हणजे त्यांच्यातला जो फरक आहे, कॉन्ट्रास्ट आहे, तो क्लिअर असेल आणि आपल्याला क्लिअर कट ब्राईट डार्क फ्रिंजेस पाहायला मिळतील. आणि म्हणून दोघांचा ॲम्प्लिट्यूड म्हणजेच दोघांची इंटेन्सिटी सारखी असली पाहिजे. स्मॉल डी शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. हे का ते आपण फ्रिंज विड्थच्या फॉर्म्युलेनं आत्ता पाहिलेलं आहे. स्मॉल म्हटलं तरी ते किती असतं? डीची व्हॅल्यू साधारणतः 10⁻³ मीटर टू 10⁻⁴ मीटर एवढी असते स्मॉल डीची व्हॅल्यू. तर कॅपिटल डी जवळजवळ 1 मीटरपेक्षा जास्त असतो. एवढा दोघांमधला फरक आहे. पुढची कंडिशन आहे टू सोर्सेस शुड बी नॅरो. नॅरो ह्या शब्दाच्या अपोजिट शब्द ब्रॉड शब्द आहे पहा, ब्रॉड. जर आपण नॅरो सोर्सच्या ऐवजी ब्रॉड सोर्स घेतले तर त्या ब्रॉड सोर्समधून अनेक वेव्ज बाहेर पडतील. त्याच्या विड्थमध्ये जी काही विड्थ असेल त्या अलॉंग द विड्थ वेव्ज तयार होतील. आपल्याला नंबर ऑफ इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतील आणि मग आपल्याला अनेक इंटरफरन्स पॅटर्न ओव्हरलॅप झाल्यानंतर क्लिअर कट ब्राईट डार्क फ्रिंजेस मिळणार नाहीत, त्याच्याऐवजी ब्लड पॅटर्न मिळेल. आणि म्हणून क्लिअर शार्प इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी टू सोर्सेस मस्ट बी नॅरो. ही कंडिशन महत्त्वाची आहे. आणि शेवटी म्हटलं आहे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दिस इज नेसेसरी ओनली इफ पोलराइज लाईट इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंट. प्रयोगासाठी जर पोलराइज लाईट वापरला तर आणि तरच ही कंडिशन गरजेची आहे, नेसेसरी आहे. हे लक्षात ठेवा स्टुडंट. आपण आत्ताच्या तासाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स याच्या संदर्भातला कालच्या तासाचा जो अभ्यास होता त्याचा आणखी थोडं जास्त प्रमाणात अभ्यास केला आहे आणि आत्ता आणखी परत आपल्याला याच्यावरचे MCQ सॉल्व करायचे आहेत.